नमस्कार मित्रांनो, अचीव युअर ड्रीम या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC रेल्वे भरती संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. रेल्वे एक्झामची तयारी परिपूर्ण करण्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग आजच्या प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. डिजिटल मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने आय हेल्प हा उपक्रम सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 2. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड्स उपक्रमात होण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? तर याचे उत्तर आहे इटली. प्रश्न क्रमांक 3. फोनपेच्या सदिच्छा दूतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे आमिर खान. प्रश्न क्रमांक 4. सर्व प्रमुख कृषी आवश्यकतांसाठी उपाय पुरवण्यासाठी कोणत्या बँकेने बडोदा किसान हे कृषी डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे? तर याचे उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. प्रश्न क्रमांक 5. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य केले आहे? तर याचे उत्तर आहे ॲडॉब. प्रश्न क्रमांक 6. कोणता जिल्हा हा 5G कव्हरेज असलेला जगातील पहिला जिल्हा ठरला आहे? तर याचे उत्तर आहे शांघाई, चीन. प्रश्न क्रमांक 7. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या जिल्हा प्रशासनाने संकल्प हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे? तर याचे उत्तर आहे बोंगाईगाव, आसाम. प्रश्न क्रमांक 8. नवकल्पना आणि उद्योजकता महोत्सव फाईन कोणत्या शहरात पार पडला? तर याचे उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न क्रमांक 9. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकला ब्रिटनच्या राणीकडून कोणता सन्मान देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे नाईटहूड. प्रश्न क्रमांक 10. मार्च 2019 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेले डॉक्टर इब्राहिमा केसोरी फोफाना हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर याचे उत्तर आहे गिनी. प्रश्न क्रमांक 11. आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा 2019 ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोणत्या शहरात पार पडली? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12. राज्यातील आदिवासी जिल्ह्यामधील शाळांमध्ये गोंडी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. भारत सरकारने 2025 पर्यंत अभियांत्रिकी निर्यातीचे किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स लक्ष्य ठेवले आहे? तर याचे उत्तर आहे 200 दशलक्ष. प्रश्न क्रमांक 14. कोणते शहर इलेक्ट्रिक कारसाठी वायरलेस चार्जिंग स्टेशन सुरू करणारे जगातील पहिले शहर ठरणार आहे? तर याचे उत्तर आहे ऑस्लो, नॉर्वे. प्रश्न क्रमांक 15. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मोझांबिकला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी कोणती युद्धनौका मुंबईहून पोर्ट बैरा येथे पाठवण्यात आली होती? याचे उत्तर आहे INS मगर. प्रश्न क्रमांक 16. प्रवीण तोगडिया यांनी कोणता नवीन पक्ष स्थापन केला आहे? तर याचे उत्तर आहे हिंदुस्थान निर्माण दल. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने एका दिवसात 4 लाख घरांचे उद्घाटन करण्याचा विक्रम केला आहे? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पंचकुला, हरियाणा.
प्रश्न क्रमांक 19, नागरी उड्डाण सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर याचे उत्तर आहे प्रदीप सिंह खरोला. प्रश्न क्रमांक 20, कोणता वृक्ष फ्रेंच ट्री ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे ओक हा वृक्ष. प्रश्न क्रमांक 21, रजनीकांत यांच्या नव्या पक्षाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे रजनी मक्कल मंद्रम. प्रश्न क्रमांक 22, मदन मोहन मालवीय कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कुठे केले? तर याचे उत्तर आहे वाराणसी. प्रश्न क्रमांक 23, मोहम्मद इश्तेय यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? तर याचे उत्तर आहे पॅलेस्टाईन. प्रश्न क्रमांक 24, अल्ट्रा लो एमिनेशन झोन ची अंमलबजावणी करणारे जगातील पहिले शहर कोणते? तर याचे उत्तर आहे लंडन. प्रश्न क्रमांक 25, पाकिस्तानातून भारतात आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के कस्टम ड्युटी लावण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे 200%. प्रश्न क्रमांक 26, प्युमा कंपनीने कोणाला सदिच्छा दूत म्हणून नेमले आहे? तर याचे उत्तर आहे मेरी कोम. प्रश्न क्रमांक 27, 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोणत्या देशाने भारताची साखर आयात केली आहे? तर याचे उत्तर आहे इराण या देशाने. प्रश्न क्रमांक 28, अमेरिकन कच्चे तेल खरेदी करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर याचे उत्तर आहे IOCL कंपनी. प्रश्न क्रमांक 29, भारतात शिक्षणासाठी कोणत्या देशातील 150 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 30, 40व्या आंतरराष्ट्रीय वाळवंट महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर याचे उत्तर आहे जैसलमेर राजस्थान. प्रश्न क्रमांक 31, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ कोणता? तर याचे उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 32, कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषेचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे? तर याचे उत्तर आहे 2019 हे वर्ष. प्रश्न क्रमांक 33, मोहोर जलाशय प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे छत्तीसगड ह्या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 34, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये कोणत्या राज्याला 100% विद्युतीकरण म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पंचकुला हरियाणा. प्रश्न क्रमांक 36, 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत कोणत्या मराठमोळ्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे खो खो या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 37, दुसरा जागतिक गणना महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? तर याचे उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या सरकारने शून्य अपघात मार्ग निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे दिल्ली सरकारने. प्रश्न क्रमांक 39,
कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी शौर्य पुरस्काराची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 40. आर्थिक मागास वर्गांना 10% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 41. भारत आफ्रिका फील्ड प्रशिक्षण सराव कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? तर याचे उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या देशाने ऊसाच्या रसाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 43. प्रजासत्ताक दिनी आदिवासी मेळा कोणत्या राज्यात पार पडला? तर याचे उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 44. आराकू बलून फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या राज्याने विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर याचे उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 46. वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? तर याचे उत्तर आहे पुणे या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 47. राज्यातील कोणते शहर लाचखोरीत अव्वल ठरले आहे? तर याचे उत्तर आहे पुणे शहर. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशाने गुलाबजामुनला राष्ट्रीय मिठाई म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 49. देशातील पहिला अत्याधुनिक सुविधांनी युक्त राष्ट्रकुल कुस्ती आखाडा कोठे उभारला जात आहे? तर याचे उत्तर आहे विटा, सांगली. प्रश्न क्रमांक 50. कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी मिळून अबेर हे डिजिटल चलन जारी केले आहे? तर याचे उत्तर आहे UAE आणि सौदी अरेबिया.